आज आपल्यासोबत आलेले आहेत महाराष्ट्रातील नामांकित करिअर काउन्सिलर विवेक डोके सर. नमस्कार सर. नमस्कार. आताच इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनची प्रोसेस संपलेली आहेत आणि गेल्या वर्षी जे JEE MST CETची जी एक्झाम दिलेले विद्यार्थी त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणजे IIT पासून NIT IIIT तर आपल्या टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातील इथं ऍडमिशन झालेली सर आता. आणि आता जे 12वीला विद्यार्थी आहेत की जो 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मनातला जो डाऊट आहे की सर आता आम्ही काय बोर्डाची परीक्षा पण जवळ आलीत आणि JEEची पहिली फेज जी आहेत ती जानेवारीत आहेत, नंतर लगेच बोर्डाची एक्झाम आहेत आणि लगेच दुसरी फेज आणि सोबतच CET. तर हे आता जनरली 12वी दरवर्षीच्या विद्यार्थ्यांचा हा एक डाऊट असतो की सर आता आम्ही फोकस कुठं करावा. तर आपल्याला आज विवेक डोके सर प्रत्यक्षात सांगतील की कोणत्या विद्यार्थ्यांनी JEEची तयारी करावी सर आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी CETची, कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या एक्झामवरती फोकस केला पाहिजे. सर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा आणि आम्ही दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी गाईड करत असतो आणि या तिन्ही परीक्षाचा रिझल्ट लागल्यानंतर मुलं आमच्याकडे येत असतात आणि मग काही मुलांना JEE मध्ये 95, 96, 97% आहेत. आता तसं बघायला गेलं तर मेनली आपली जानेवारीमध्ये पहिला अटेम्प्ट आहे JEEचा, मग तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम होतील, त्याच्याबरोबरच 12वी बोर्डाची एक्झाम आहे, मग लगेच एक दिवसाच्या किंवा एका वीकच्या गॅपमध्ये JEEचा सेकंड अटेम्प्ट द्यायचा आहे आणि लगेच 2 वीकच्या गॅपमध्ये तुम्हाला CET द्यायची आहे. त्याच्यानंतर तुमची पुढची जी एक्झाम असणार आहे ते JEE ॲडव्हान्स एक्झाम आहे आणि एंडला सगळ्यात शेवटी हमेशा बिटसॅट ही एक्झाम येते. इन बिटवीन आपण जर बघितलं तर VIT वेल्लोर अशा वेगवेगळ्या एक्झाम्स असतात. म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एखाद्या इंजिनिअरिंगच्या मुलांना ऍडमिशनच्या एंट्रन्स एवढ्या झालेल्या आहेत की नुसते फॉर्म भरायला 1 लाख रुपये पुरत नाहीत. येस, एक्झॅक्टली. तर सर ही JEE येण्याचा एक मोटो होता गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, आणि वन नेशन वन एक्झाम. तर मी तुमचा प्रश्न खोडतोय आणि इथं तुम्हाला विचारतोय की सर मग आता इतक्या सर्व एक्झाम द्यावं लागतात, मग वन नेशन वन एक्झाम हे जे आपलं प्रायोरिटी किंवा आपलं मिशन होतंय मग ते साध्य होत नाहीये हे तर याच्यावरनं आपल्याला क्लेरिफाय होतच आहे. तर त्याविषयी आम्हाला सांगू शकता का? JEEचा उद्देश काय? सर बेसिकली JEE ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत, मग त्यात IIT असतील, NIT असतील, GFT असतील, इथल्या जवळपास 100% जागा म्हणजे IIT साठी ॲडव्हान्स द्यावी लागते, पण 100% जागा ज्या आहे ते गव्हर्नमेंट भरतं, JEEच्या माध्यमातून भरतं आणि बऱ्याचदा या राज्यातून दुसऱ्या राज्यात मुलं शिकायला जातात. सो अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 15% जागा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये राखीव केल्या जातात. त्यामुळे एखाद्या बाहेरच्या राज्यातल्या मुलांना दुसऱ्या राज्यामध्ये JEEच्या माध्यमातून प्रवेश करता येतो. पण निश्चित आज आपलं भारत देश हा विविधतेमध्ये एकता अशा पद्धतीचा आहे आणि त्यामुळं आज महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र CET एक्झाम आहे, UP मध्ये वेगळीच एक्झाम आहे, कर्नाटकाला COMEDK आहे आणि आता तर शासनाने नवीनच घोळच घालून ठेवलाय असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा UGC ज्या पद्धतीनं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला प्रमोट करते, आता प्रत्येक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची त्यांची एक अजून सेपरेट एक्झाम आहे. त्याच्यामुळे काय झालं की मुलांमध्ये आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार झालं. नक्कीच. तर तरी पण आता हे तर वातावरण गोंधळाचं आहेच परीक्षात, पण तरी मी 2 एक्झामवरती येतो कारण की वी आर महाराष्ट्रीयन. आपली महाराष्ट्राची MST CET एक आणि JEE या 2 एक्झाम तर महत्वाच्या आहेत. आता बरेच विद्यार्थी आहेत की JEEची प्रिपरेशन करतायत आणि सर आता ते 90% पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत, कोणी 95 पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. तर ऍक्च्युली 90 किंवा 95 किंवा किती 99% लागतात JEEला आणि किती पर्सेंटाईलचं मागच्या वर्षीचं कट ऑफ होतं की जे की मुलांना प्रोजेक्शन होईल की या वर्षी विद्यार्थ्यांनी किती अभ्यास करावा किंवा आपल्याला किती पर्सेंटाईल भेटावं JEE, आणि सेम तसंच CET. आपण कम्पॅरिझन करूया. तसं बेसिकली तसं विचार करायचं झालं तर आपल्या भारतामधून सरासरी 14-15 लाख मुलं ही ऑल इंडियासाठी म्हणजे JEEसाठी बसतात. आणि आता आपण थोडंसं जागांचा विचार करूया. IIT मध्ये एकूण जागा 17-18 हजार आहेत, परंतु आज मुलांचा ओढा हा कम्प्युटर सायन्स, IT किंवा अशा ब्रांचेससाठी आहे. आपण तसं बघायला गेलं तर IIT मध्ये ओपन कॅटेगरीसाठी फक्त 825 जागा आहेत. ओव्हरऑल ऑल कॅटेगरीचा विचार जरी केला तरी
त्या ठिकाणी एक 2022च्या आसपास जागा आहेत. म्हणजे जर तुम्हाला वाटतं की आपल्याला कम्प्युटर सायन्स ब्रांचला ऍडमिशन घ्यायचंय आणि या 15 लाख विद्यार्थ्यामध्ये तुम्ही जर पहिल्या 2000 किंवा पहिल्या 5000 रँक पर्यंत येत असाल तरच तुम्हाला IIT मध्ये कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणार आहे. त्याच पद्धतीनं NIT आणि IIITचा आणि JFTIचा जरी विचार केला तरी तुम्हाला किमान पहिल्या 25,000 किंवा पहिल्या 30,000 यावं लागेल. म्हणजे पर्सेंटाईलच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळायचं असेल तर JEE मध्ये 97.5च्या वर मार्क आले पाहिजे. सांगायचा मुद्दा हा आहे की 97.5 जरी आले तरी तुम्हाला कॉलेज मिळताना कुठे मिळणार आहे म्हणजे नाही ऍडव्हान्स क्वालिफाय तर व्हायचंच आहे, पण तुम्हाला 97.5 हा बॉर्डर आहे. तुम्हाला कुठेतरी नागालँडचं कॉलेज मिळेल किंवा कुठेतरी तुम्हाला सिक्कीमचं कॉलेज मिळेल, कुठेतरी एखादं लोअर IIITs मिळेल जिथं कॅम्पसच अवेलेबल नाही आहेत. म्हणजे बऱ्याच IITs आणि इव्हन IIITs ते अशा आहेत की तिथं अजून ज्या बेसिक पायाभूत सुविधा फॅकल्टीज या गोष्टी तिथं असणं आवश्यक आहेत त्या प्रमाणामध्ये डेव्हलप नाही झालेलं. माझ्या याच्या अनुभवानुसार तुम्हाला जर डिसेंट कॉलेज पाहिजे असेल ऑन द बेसिस ऑफ JEE तर तुम्हाला किमान 99% मार्क्स आले पाहिजे. आता मी तुम्हाला हे पर्सेंटाईलच्या भाषेत सांगितले. मार्काच्या भाषेत बघायचं झालं तर 300 मार्काचा JEEचा पेपर असतो आणि त्या 300 पैकी तुम्हाला किमान 200 किंवा 210 किंवा एखादी हार्डर शिफ्ट असेल तर 180 प्लस स्कोर आला पाहिजे, तेव्हा तुम्हाला कुठेतरी एक डिसेंट कॉलेज JEEच्या मार्कावर मिळतं. म्हणजे याचा अर्थच असा आहे 99% की 99% विद्यार्थ्यांना JEEच्या मार्कावर कॉलेज मिळत नाही आणि त्याचा फायदा होत नाही. परंतु आपण जर थोडीशी स्टॅटिक्स बघितली तर काय होतंय की आज आमच्याकडे विद्यार्थी येतो, आम्ही त्याला विचारतो की आजकाल एज्युकेशनमध्ये खूप साऱ्या फ्रँचायझी झाल्यात. म्हणजेच आपण एक XY हा केमिस्ट्रीवाला, हा वाला, तो वाला, असे बरेच लोक आज मार्केटमध्ये आलेत आणि एज्युकेशनमध्ये एक अनपेक्षितपणे एक फ्रँचायझीचा ट्रेंड सुरू झालेला आहे. हा कुठेतरी एज्युकेशन सिस्टमला हार्मफुल आहे आणि कुठेतरी विद्यार्थ्याला आणि पालकांना असं भासवलं जातं की तुम्ही इकडे जा, तिकडे जा किंवा ऑनलाईन करा, हे करा आणि तुम्ही IITत जाल. तर मला वाटतं की हे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. मुळात आता मागच्या वर्षीचा माझ्याकडला डेटा सांगतो की एकूण 1500 मुलं अप्रोच झाली होती, 5 मुलंच फक्त IITला गेली 1500 पैकी. त्या 1500 पैकी किती विद्यार्थी JEEची तयारी करत होते? 1500 पैकी एकूण 1100 प्लस विद्यार्थी JEEचे क्लासेस लावून JEEचीच तयारी करत होते. 5च विद्यार्थी IITला गेले. एकूण त्या 1500 पैकी एकूण 40 विद्यार्थी असे होते ज्यांना 96च्या वर पर्सेंटाईल होते. तर त्या 40 पैकी सुद्धा एक 10 ते 12 मुलं NIT IIITला गेले आणि बाकीची सगळी मुलं ही महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिटेड झालेली आहेत. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मी हे जो 15 काउंट सांगतोय याच्यामध्ये कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन मिळणारा काउंट अजूनच कमी आहे. म्हणजे मिळाले NIT पण कुठे घेतलेलं आहे, ब्रांच मेटलर्जी ब्रांच घेतले, बायोटेक्नॉलॉजी घेतले, प्लॅनिंगला घेतलेलं आहे. सो त्यामुळं म्हणजे तुम्ही मुलांचं पहिलं तर मी असं म्हणेल की त्यांना आता या पॉइंटला आज आपण तसं बघायला गेलं तर आज ऑक्टोबर मंथ आहे, या मंथमध्ये त्यांना 10 ते 15 दिवस मिळत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 30 दिवस आणि जानेवारीमध्ये 15 दिवस, कारण 15 जानेवारीच्या पुढे मुलांच्या प्रॅक्टिकलच्या एक्झाम चालू होता. सो मुलांकडे परत मार्चमध्ये त्यांची 12वीची एक्झाम आहे आणि फेब्रुवारीतच आहे. म्हणजे 10 फेब्रुवारीला आज टाइम टेबल डिक्लेअर झालंय. सो मुलांकडं फार तर 110 दिवस उरलेले आहेत. त्यामुळं आता मुलांनी एक्झाम कोणती टार्गेट केली पाहिजे याचा म्हणजे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. सोबतच मला विचारायचं आहे की आता या बोर्डाची जी एक्झाम होती त्याचे जे पर्सेंटेज भेटतं आपल्याला, तर त्याचा आपल्याला म्हणजे बोर्डाच्या मार्काचा आणि JEEचं काय कोरिलेशन आहेत, किती पर्सेंटेज पाहिजेत आपल्याला? आता आपण थोडंसं सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की तुम्हाला जर NIT IIITला जायचं असेल तर गव्हर्नमेंट असं म्हणतं की तुम्हाला 75% आली पाहिजे 12वीला. हा एक महत्वाचा मुद्दा. किंवा टॉप 72 राईट किंवा त्याला दुसरा ऑप्शन असतो की टॉप 75 पर्सेंटाईल, म्हणजे टॉप 25 पर्सेंटाईल त्याच्यामध्ये तुम्ही आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही
मग तुमचा जेई ॲडव्हान्सचा स्कोर जो काही असेल तो कन्सिडर केला जातो ऍडमिशनसाठी. म्हणजे लास्ट इयरला अशी पण काही केसेस होते का की ज्या विद्यार्थ्यांना जेई मध्ये 95% आले ते आणि बोर्डामध्ये 75 किंवा 72चा क्रायटेरिया 72.5चा क्रायटेरिया होता, तर 72.5च्या म्हणजे ते क्वालिफाईड नाही करू शकले ड्यू टू द बोर्ड मार्क्स. माझ्याकडं एक 2 वर्षापूर्वी एक इंटरेस्टिंग केस आली होती की एका मुलाला अराउंड 74च्या आसपास पर्सेंटाईल होते, म्हणजे पर्सेंटेज होते, आणि त्याला IIT बॉम्बेमध्ये एका मला वाटतं मेटलर्जी का मेकॅनिकल अशा काही इलेक्ट्रिकल अशा एका ब्रांचला त्याला ऍडमिशन पण मिळालं होतं. आणि त्याला त्याचं हा जो 12वीचं मार्क नसल्यामुळे त्याचं ऍडमिशन कॅन्सल झालं आणि शेवटी तो आता COEP या कॉलेजमध्ये तो मुलगा शिकत आहे. बघा, 12वी बोर्डचं 3 ठिकाणी इम्पॉर्टन्स आहे. सगळ्यात पहिलं इम्पॉर्टन्स म्हणजे काय की तुम्हाला एकतर 75% असलं पाहिजे. तुम्हाला इव्हन जरी महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचंय तरी एक सर्टन मिनिमम मार्क्स जे आहेत, ज्याला आपण 150 ग्रुपिंग म्हणतो, 120 आणि 120 आणि 135 कॅटेगरी वाईज, म्हणजे ओपन साठी तुम्हाला 135 आणि अदर कॅटेगरीजला 120 मार्क हो, म्हणजे गेल्या 2 वर्षात तो 150चा 135 वरती आणलाय. बरोबर. म्हणजे बोर्ड एक्झामचं कम्पेरेटिव्हली जर विचार केला तर त्याचं जे महत्व आहे ते कमी होत चाललेलं आहे. बेसिकली बोर्डाचं महत्व कमी होत चाललंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याचं अजून एक कारण आहे की जेव्हा मुलं फायनल इयरला प्लेसमेंट ड्राईव्हला बसता त्यावेळेस कंपन्या काय करता की सर्टन क्रायटेरियाज लावता की बाबा सर्टन कंपनीज आहेत, या कंपन्या 75% 12वीला असणाऱ्यांनाच अलाउ करतील. तुमचा CET मध्ये JEE मध्ये काही स्कोर असू द्या, पण काही कंपन्यात 65 वाल्यांनाच अलाउ करता, काही कंपन्यात 60. तुम्हाला जर 60च्या आत मार्क आले तरी तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल, पण तुम्हाला पुढे फायनल इयरला जॉब घेताना तुम्हाला अडचणी येणार, प्लेसमेंटला अडचण. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना मी आवर्जून सांगतो, जितकं महत्व आपण JEE आणि CETला देतो आहोत तर तितकंच महत्व आपण बोर्डाला पण देणं गरजेचं आहे. तर सर, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडं, किंवा असं क्लासेसवाले म्हणतात की तुम्ही आमच्याकडे JEEचा क्लास लावा तर तुमचं CETची प्रिपरेशन होऊन जाईल आणि बोर्डाची पण प्रिपरेशन होऊन जाईल. सर, हे शक्य आहे का की JEE शिकवताना बोर्डाचं आणि CETचं शिकवलं जाईल का? यात काही आणखी दुसरा फरक आहे ते तुमच्या भाषेत सांगा बरं. मागच्या 10 ते 12,000 मुलांना गाईड करताना आम्हाला आलेला अनुभव असा सांगतो की मुळात कोचिंगवाल्यांनी एक चुकीचा ट्रेंड आणलेला आहे. चुकीचा ट्रेंड असा आणलेला आहे की बघा, मी आताच सांगितलं की 2,000 जागा IITत आहेत कम्प्युटर सायन्सच्या, 17,000 आहेत, पण आता मुलं मेटलर्जी किंवा अशा ब्रांचेस पेक्षा मग एखाद्या लोअर कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स ब्रांच प्रिफर करताय. हो, ऑब्व्हियसली. म्हणजे जसं तुमचं म्हणणं आहे की जसं त्याला IITला पाहिजे होतं CS ते भेटलं नाही, तर मग तो NIT किंवा COEP अशा कॉलेजेसमध्ये कम्प्युटर घेतो किंवा PICT मध्ये कम्प्युटर घेतो. आता इथं मला सांगायचा मुद्दा हा आहे की बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा जो आहे की पालकांनी JEEचं वर तुम्हाला ऍडमिशनच मिळत नाहीये. म्हणजे 99% मुलांना JEEच्या स्कोरचा फायदाच होत नाही. आता आपण थोडंसं एक्झाम पॅटर्न कडे येऊया. ऍडव्हान्स एक्झाम ही ते टॉप 15 लाखातून 17,000 मुलं निवडण्यासाठी बनवलेली आहे. म्हणजे त्या एक्झामची काठिण्य पातळी ही एकदम हायर लेवलची आहे. तुम्ही असं म्हणू शकता की जगामध्ये सर्वाधिक अवघड म्हणजे एक्झाम पैकी एक एक्झाम आहे. ठीक आहे. आता काय होतं की बऱ्याचदा पालक सर्वसाधारण मुलांना किंवा काही हुशार मुलांना IITच्या क्लासला टाकतात आणि IIT मध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज घ्यायचं तर तुम्हाला 5,000 3,000 ऑल इंडिया रँक आला पाहिजे. मग त्या लेवलनं शिकवलं जातं, त्या लेवलनं पेपर बनवले जातात आणि बऱ्याचदा असं होतं की जी मुलांना व्यवस्थितरित्या त्यांच्या लेवलवर जाऊन शिकवू शकत होतो अशा मुलांच्या ते डोक्यावरून जातं आणि मग त्या मुलांचं असं होतं की जानेवारीमध्ये JEEला मार्क येत नाहीयेत, 12वीमध्ये बोर्डालाही मार्क येत नाहीयेत आणि CET मध्ये ही मार्क येत नाही आणि ऍडव्हान्स तर झालं. म्हणजे असं झालं की एक प्रकारे त्यांच्यावरून ते त्यांच्या डोक्यावरून ते सगळं केलेलं असतं. थोडक्यात म्हणजे आपण बोर्डाची आणि CETची प्रिपरेशन केलं तर JEEचं किती प्रिपरेशन होईल सर? सर, मला असं वाटतं की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, पहिलं त्यांनी बोर्डाकडे लक्ष दिलं पाहिजे. बोर्डाकडे लक्ष दिल्यानंतर त्याचे जे MCQs आहेत तिकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही CETचे पास्ट इयर क्वेश्चन पेपर बघा, CETच्या मॉक टेस्ट द्या. मी तुम्हाला इथंच एक सांगेल की CET मध्ये जर तुम्हाला 135 मार्क 140 मार्क मिळाले तर 99 पर्सेंटाईल येतं. 155
ते 165 मार्काला तुम्हाला 99.75 ते 99.9% येतं. जर मुलगा 150 प्लस चलत असेल सीईटी मध्ये, तर अशा मुलांनी मग त्यांनी काय केलं पाहिजे की त्यांनी जेई एक्झाम टार्गेट केली पाहिजे. जी मुलं म्हणजे आपल्याला कळतं की आणि ते 155 प्लस मार्क येणारी मुलांची संख्या 0.5% असते. त्या मुलांनी काय केलं पाहिजे, जेई मेन्स टार्गेट केलं पाहिजे. ज्या मुलांना जेईच्या पहिल्या अटेम्प्टला 99% मार्क येत आहे, अशा मुलांनी सीईटी नाही केले तरी चालते. त्याचं कारण असं आहे की सीव्हीपी मध्ये तुम्हाला 99%ला ऍडमिशन मिळतं जेईच्या. पण ज्या मुलांना जेई मध्ये 98च्या आत मार्क येत आहे, अशा मुलांनी सरळ मी असं म्हणतो की जेईच्या पाठीमागं लागलं नाही पाहिजे, त्यांनी सीईटीला टार्गेट केलं पाहिजे. बऱ्याचदा आम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना सल्ला देताना अशा मुलांना देत असतो की बाबा रे, जेई म्हणायला आपले 15 सेकंद वाया जात आहे. राईट. म्हणजे तुम्ही आजच्या घडीला असं आहे की मला असं दिसतंय की 70% मुलांची चांगली मुलं होती, त्या मुलांचं करिअर फक्त जेई क्लासेस लावल्यामुळे बरबाद झालेलं आहे. ओ माय गॉड. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्या आजच्या पॉडकास्टचा जो उद्देश होता की जेईई का MST CET का बोर्डाची परीक्षा, कोणत्या या सर्व एक्झाम एकामागे एक येऊन ठेपलेल्या आहेत, काही महिन्यातच काही दिवसातच. तर तुमचं कन्फ्युजन यातनं दूर झालं असेलच. आणि सोबतच आपल्याला असेच काही पॉडकास्ट घ्यायचे आहेत किंवा असेच व्हिडिओ बघायचे आहेत की जेईई कोणी करायची, CET कोणी करायची आणि सोबतच त्याचा अभ्यासही कसा करायचा आहे. तर पुढच्या पॉडकास्टला भेटण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.